अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। खूप लोकांना ना आपली कुलदेवत माहिती नसते, गोत्र माहीत नसतं आणि आपण कोणत्याही पूजा करायला बसलो तर आपलं गोत्र आपल्याला माहिती पाहिजे। मग त्यासाठी आपण आपली कुलदेवता, आपली गावची देवी ही प्रत्येकाला माहिती असते बघा। आपल्या गावामध्ये कोणती देवी आहे, खूप जणांचं खंडोबा आहे का ज्योतिबा आहे हा पण खूप कन्फ्यूज असतो। मग याच्यामध्ये आपण आपली जी माहिती आहे ती मला पूर्ण व्हॉट्सअपवर पाठवावी। आपलं शास्त्र धर्म आहे, आपल्या हिंदू धर्मानुसार जे गोत्र असेल, आपली कुलदेवत कोणती आहे, हे सगळी जी माहिती आहे ती आपल्याला व्हॉट्सअपद्वारे सांगितलं जाईल। आणि खूप जणांचे प्रश्न होते मला, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, यूट्यूबवर असेल, तर प्रत्येकाला सगळ्यांना सांगणं इंडिव्हिज्युअली पॉसिबल नव्हतं। लाईव्हमध्ये आपण लाईव्ह घ्यायचो पहिले। मग याच्यामध्ये आपण आपली जी माहिती आहे ती आपण व्हॉट्सअपवर आपलं पाठवू शकता। आपलं नाव असेल, आपलं संपूर्ण नाव, आपलं आडनाव, आपल्या गावची देवी असेल तिचं नाव, गावचा आपला खंडोबा असेल, ज्योतिबा असेल त्याचं नाव, हे सगळं माहिती मला पाठवल्यानंतर मी आपल्याला व्हॉट्सअपवरच जी माहिती आहे ती अचूक माहिती, आपली कुलदेवता कोणती ती सांगितली जाईल। खूप जणांच्या देवघरामध्ये 2-2 देवी असतात। खूप जणांकडे कुलदेवता ती 2-2 आहे। आता खंडोबाचे नवरात्र सुरू होत आहे। मग आपण ही जी माहिती आहे ती आपण माहिती मला व्हॉट्सअपवर पाठवू शकता। याच्यामध्ये आपण जी दक्षिणा आहे ती ठेवलेली त्याप्रमाणे आपण पाठवू शकता आणि पूर्ण कुलाचार, कुलधर्म आपल्याला त्याप्रमाणे सांगितलं जाईल आणि याप्रमाणे आपण जी सेवा आहे ती करायला पाहिजे। मुळामध्ये आपली कुलदेवता माहीत असणं हे खूप गरजेची गोष्ट आहे। खूप जणांना आपली कुलदेवताच कोणती हे माहिती नाही। आपण आईची सेवा सोडून मावशीची सेवा करत बसतो आणि मग आपल्याला वाटतं की आपले कोणते आपले प्रश्न आहे ते मार्गी लागत नाही। म्हणून आपल्या देवघरामध्ये सगळ्यात पहिले देवघरामध्ये आपला देवीचा टाक, खंडोबाचा टाक असणं महत्त्वाचं आहे। आणि ह्या 2 गोष्टी जर असल्या तर मग आपण पुढं काही गोष्टी आहेत ते करू शकतो। मग आपली जी केलेली सेवा आहे ती पूर्ण होती। आपण गुरुचैत्र असेल, नवनाथ पारायण असेल, सगळ्या सेवा करतो। पण कुलदेवतेची सेवा जर करत नसेल, वर्षातून एकदा कुलदेवतेला जाणं, तिथं मान सन्मान करणं, 11 अलंकार देवीला वाहणं, घरी आल्यानंतर सवाष्णी कुमारिकाला जेवण देणं, खंडोबाचा मान सन्मान असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला त्याचा फरक आहे तो फरक जाणवतो। म्हणून अशा पद्धतीने प्रत्येकाने करावं। आपली माहिती आहे ती व्हॉट्सअपवर आपण पाठवू शकता। झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो। श्री स्वामी समर्थ।